नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू नव्याच किचन। तर मग फ्रेंड्स, नव्याच किचनचा आजचा स्पेशल मेनू आहे टेस्टी व महाराष्ट्राची स्पेशल डिश आपले गरमागरम कांदा पोहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये सहसा कांदा पोहे सगळ्यांचेच फेवरेट आहेत व ते आपली गरज असेच आहेत। तर मग चला आज आपण बघूया अगदी परफेक्ट व टेस्टी कांदा पोहे कसे बनवायचे व त्यासाठी काय काय लागते। कांदा पोहे हा आपला रेग्युलरचाच ब्रेकफास्ट असल्यामुळे सर्वांना यायलाच पाहिजे। तर चला मग पाहूया कसे बनवायचे व त्यासाठी काय लागते। कांदा पोहे बनवणे अगदी सोपे आहे, पण तरीही त्यासाठी परफेक्ट कसे बनवणे व त्या कांदा पोहे बनवणे सोपं आहे अगदी, पण तरीही परफेक्ट कसे बनवायचे व किती घ्यायचे, कसे भिजवायचे ते सगळं मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे। तर चला मग पाहूया कांदा पोहे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते। कांदा पोहे बनवण्यासाठी आपण सगळ्यात अगोदर 1 वाटी बारीक कापलेली कोथिंबीर घेऊयात, 2-4 हिरवी मिरची घेऊया कापून, चवीनुसार मीठ घेऊया, 1 चम्मच जिरं घेऊया, 1 चम्मच मोहरी घेऊयात, 1 चम्मच हळदी पावडर घेऊयात व 1 बारीक कापलेला कांदा घेऊयात, 1 छोटी वाटी भरून शेंगदाणे घेऊयात। एवढं साहित्य आपल्याला पोहे बनवण्यासाठी लागतं व आपण त्यामध्ये थोडेसे पोहे घेऊयात। आपण जेव्हा सर्व साहित्य तयारीला लागतो तेव्हाच पोहे भिजत घालून ठेवायचे, जेणेकरून आपले पोहे अगदी लुसलुशीत व सुंदर होतील। आता आपण गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये 3 चम्मच तेल टाकून घेऊयात। तेल व्यवस्थित गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे टाकून घेऊयात। नंतर आपण त्यामध्ये मोहरी पण टाकून घेऊयात। जिरे व मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊयात। शेंगदाणे यामुळे अगोदर टाकायचे जेणेकरून ते तेलात व्यवस्थित फ्राय होतील। 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवर शेंगदाण्यांना व्यवस्थित परतून घेणे, जेणेकरून आपले शेंगदाणे खरपूस मस्त भाजतील। 2 ते 3 मिनिट शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आता आपण यामध्ये कांदा ॲड करून घेऊयात। कांद्यालाही आपण 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवर व्यवस्थित परतून घेऊयात। पोहे बनवायचे आणि त्यात कांदा नाही म्हटलं की असं होऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही कांद्याला व्यवस्थित परतवून घेणे। कांद्यानेच तर पोह्याची टेस्ट अफलातून लागते। 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवर व्यवस्थित कांदा परतून घेणे। कांदा व्यवस्थित फ्राय झाला की आता आपण त्यामध्ये हिरवी मिरच टाकून घेऊयात। हिरवी मिरचलाही आपण 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊयात। हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेणे। मध्यम आचेवर हे सर्व मसाला एकत्रित मिक्स करून घेणे। दोन ते 3 मिनिटं व्यवस्थित हे सर्व जिन्नस परतून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये 1 चम्मच हळदी पावडर टाकून घेऊयात व हळदी पावडर व्यवस्थित तळून घेऊयात। त्यालाही सर्व जिन्नसमध्ये एकजीव करून घेणे। 2 मिनिटं हे सर्व व्यवस्थित परतून घेऊयात। दोन मिनिटं परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये आपण भिजत घातलेले पोहे ॲड करून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकतात आपले पोहे अतिशय सुंदर भिजलेले आहेत। आता आपण याला व्यवस्थित परतून घेऊयात आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। अगोदर थोडंसं परतून घ्यायचं आणि मीठ नंतर ॲड करायचं व आणखी परतून घ्यायचं, जेणेकरून मीठ व्यवस्थित ॲड होईल।
चवीनुसार मीठ टाकून नंतर त्यावर आपण थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊ व हे सर्व एकत्रित मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकतात अतिशय सुंदर आणि टेस्टी आपले पोहे बनून तयार आहेत. मी पोह्यांना थोडा वेळ जास्त भिजवते कारण पोहे सुंदर भिजले तर टेस्टी लागतात, नाही तर मोकळे मोकळे म्हणलं की खायला थोडंसं नको वाटतं. तर मग फ्रेंड्स तुम्ही पाहू शकतात आपले टेस्टी आणि सुंदर असे गरमागरम कांदा पोहे बनून तयार आहेत. तर मग आता पोहे जर तुम्हाला येत नसतील तर माझी ही रेसिपी पाहून तुम्ही इझिली पोहे घरी बनवू शकतात. 2 ते 3 मिनिट पोह्याला गरम करून घेणे व नंतर मग तुम्ही ह्या पोह्याची दह्यासोबत मजा घेणे. तर मग फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी ही पोह्याची रेसिपी सांगायला विसरू नका. व माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तुम्हाला अजून नाश्त्यांचे प्रकार व वेगवेगळ्या रेसिपी हव्या असतील तर माझ्या एकदा प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला अशाच नवनवीन व भन्नाट रेसिपी पाहायला मिळतील. तुम्हाला अजून कुठली ब्रेकफास्ट रेसिपी हवी असेल तर माझ्या रेसिपीला एकदा नक्की व्हिजिट करा, तुम्हाला ती रेसिपी पाहायला मिळेल. तर आपले पोहे बनून तयार आहेत व ते आता गरमही झाले आहेत. तर चला मग आता आपण हे पोहे ताटामध्ये सर्व करूयात व ह्या पोह्याची आपण मजा घेऊयात. तर मग आता पोहे आपल्याला नाश्त्याला वगैरे बाहेर खायची गरज नाही. तुम्ही बनवा घरच्या घरी. पोहे येत नाहीत असं म्हणायची गरज नाही. ही रेसिपी पाहून तुम्ही पोहे बनवू शकतात. तर मग गाईज कशी वाटली माझी रेसिपी सांगायला विसरू नका व ह्या गरमागरम पोह्यांची तुम्ही पण बनवून टेस्ट घ्या व माझ्या रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.